दरम्यान कालच्या या राड्यावरती सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्यात त्या आपण पाहूयात। ये तो होना ही था, हे घडणारच होतं आणि हे घडलंय। हे वाईटातून काहीतरी चांगलं होईल आता तरी अशी माझी अपेक्षा आहे। पूर्वीच्या 400 अधिवेशनामध्ये मी सातत्याने हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की या सभागृहामध्ये अधिवेशन काळामध्ये इतकी लोक आतमध्ये येतात कशी, यांना एवढे पास देतं कोण। त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझ्यावर गरम झाले होते, भडकले होते। काय झालं पुढं? काल थोडक्यावर वाचलंय, थोडक्यावर भागलंय। भविष्यामध्ये जर ह्याला आळा बसला नाही तर फार भयानक होईल। मुळामध्ये घटना का घडली याच्या मुळाशी जाण्याचं कारण आहे। घडलेल्या घटनेचं कोणी समर्थन करू शकत नाही, पण ज्या पद्धतीचा अहंकार विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दिसला होता त्याचंही समर्थन होऊ शकत नाही। पण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचं वर्तन विधानसभागृहात अपेक्षित नव्हतं, हे दुर्दैवानं झालं। त्याचं समर्थन होत नाही। कार्यकर्त्यांनी अटक केली, त्याला पडळकरांच्या बरोबर जे पाहिलं गेलं त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झालेली होती, तो सुटला। जर अशा प्रकारे एनपीडीए सारख्या कायद्यामध्ये त्याला अटक होत असेल आणि तो बाहेर आला असेल, तो किती उच्च प्रतीचा गुंड आहे की कार्यकर्ता आहे हे जाणी त्यांनी ठरवायचं आहे। विशेष करून सत्ताधारी पक्षांनी ठरवायचं आहे। अध्यक्षांनी हे पास देत असताना आता मला वाटतं की कोणी कार्यकर्ता सोबत येत असताना एक पोलिसांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन या आता इथे। कालच्या या घटनाक्रमादरम्यान आमदार रोहित पवारांनी पोलिसांना दमदाटी केलेली होती। पण दरम्यान आपण राजकीय वर्तुळातून आणखीन काय काय प्रतिक्रिया आल्यात पुन्हा एकदा पाहूयात। महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारा हा विधानभवनातला तो क्षण होता। टकले नावाचा जो कार्यकर्त्याचं नाव पुढे येत आहे, हा टकले हा मोकोकामध्ये याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। ते कोणाच्या माध्यमातून तो इथं आलेला होता हे सगळे आता विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि विधान परिषदेच्या सभापतीने आता हे तपासलं पाहिजे। मला जी माहिती मिळाली होती की ते जितेंद्र आव्हाडावरच जीवघेणा हमला करण्यासाठी या ठिकाणी त्या पद्धतीची लोक आणली गेली होती। विधानसभा अध्यक्ष आणि सभापती आणि मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी आणि त्या पद्धतीची कारवाई करावी, ही भूमिका आमची राहील। याचं कोणी त्या ठिकाणी समर्थन करणार नाही। त्या ठिकाणी कोणाची समर्थक असो, त्या ठिकाणच्या दोन्ही गटापैकी कोणाची समर्थक असो, याचं कोणी त्या ठिकाणी समर्थन करणार नाही। आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील याची दखल घेतली। फक्त विषय एवढाच आहे का हा जो प्रिमायसेस आहे हा माननीय विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे माननीय सभापती यांच्या अखत्यारीखाली येतो। ते निश्चितपणे याच्यावर कठोरात कठोर अशी कारवाई करतील। या आरोपाची चौकशी करण्यात येईल आणि